आवाज महाराष्ट्राचा। आंतरजिल्हा गांजा तस्करी करणाऱ्या एका महिलेसह एकूण 3 आरोपी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात। 96 किलो गांजा आणि 2 चारचाकी वाहनांसह 63 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालण्याकरिता आणि अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले आहे। माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकासहित पथकातील 6 पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी आणि पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालण्याकरिता आणि अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड आणि पथक हे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड आणि पोलीस अंमलदार निखिल वरपे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की MH03 AM 8183 या सिल्वर रंगाचे टोयोटा इनोवा आणि MH18 BR 3442 या पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी इको या 2 वाहनांमध्ये गांजा हा अंमली पदार्थ असून सदरची वाहने चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील रोहकल फाटा येथून जाणार आहेत। त्यांनी ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना कळवली असता त्यांनी तात्काळ 2 पथके तयार करून बातमीमधील वाहनांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले आहे। त्याप्रमाणे रोहकल फाटा पुणे नाशिक रोड येथे नाकाबंदी करत असताना सदर 2 चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत। त्यातील इनोवामध्ये 1 इसम आणि मारुती इको या वाहनामध्ये 1 इसम आणि 1 महिला आढळून आली। त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव आणि पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1 संजय पांडुरंग मोहिते वय वर्ष 39 राहणार गोवित्री पोस्ट करंजगाव तालुका मावळ जिल्हा पुणे 2 मानसाराम नूरजी धानका वय वर्ष 40 राहणार हुरेपाणी पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे आणि महिला आरोपी असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडील वाहनांची पंचांसमक्ष चौकशी केली असता पाहणी केली असता त्यातील सिल्वर रंगाचे टोयोटा इनोवा मध्ये 2 पांढरे रंगाची गांजा असलेली पोती तर पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको मध्ये 4 पांढऱ्या रंगाची गांजा असलेली पोती असे एकूण 6 पोत्यांमधून एकूण 96 किलो 204 ग्रॅम गांजा मिळून आला। आरोपी नामे संजय पांडुरंग मोहिते वय वर्ष 39 मनसाराम नूरजी धानका वय वर्ष 40 राहणार हुरेपाणी पोस्ट सांगवी तालुका शिरपूर धुळे आणि 1 महिला आरोपी यांच्या ताब्यातून एकूण 96 किलो 204 ग्रॅम गांजा 3 मोबाईल 2 चारचाकी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांच्या विरोधात चाकण पोलीस स्टेशन येथे NDPS ऍक्ट कलम 8 क 20 ब क 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी नामे संजय पांडुरंग मोहिते याच्या विरोधात पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। कामशेत पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर क्रमांक 323/2023 NDPS ऍक्ट कलम क्रमांक 8 क 20 ब त क 29 लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर क्रमांक 22/2005 NDPS ऍक्ट कलम 8 क 20 ब त क 29 सदर आरोपी विरोधात हैदराबाद येथे गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। सदरची कारवाई माननीय विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय, माननीय शशिकांत महावरकर सहाय्यक पोलीस आयुक्त, माननीय वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त, माननीय संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, माननीय बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाविरोधात पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, किशोर परदेशी, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेट्टी, निखिल वरपे, कपिलेश इगवे, मितेश यादव, चिंतामण सुपे, सुनील भागवत, महादेव बिक्कड तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे तसेच त्यांच्या पथकाने केली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।